शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे राज्य अशी आपण महाराष्ट्राची ओळख करून देत असताना मागासवर्गीय समाजातील एका गरीब तरुणाला केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देण्यात आले आहेत। एकीकडे संतोष देशमुख यांचे अमानुषपणे झालेल्या हत्येचे फोटो समोर आलेले असताना अजून एक क्रौर्यपूर्ण घटना समोर आली आहे। म्हणून नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। महाशिवरात्रीच्या रात्री जालना जिल्ह्यातील आणवा गावात असलेल्या महादेव मंदिराजवळ एक संतापजनक घटना घडली। कैलास गोविंदा बोराडे दर्शनासाठी मंदिरात गेला होता। मंदिर परिसरात त्याची भेट सोनू दौंड सोबत झाली। सोनू आणि कैलास मध्ये काही जुना वाद होता। अशातच कैलासला पाहून आरोपी सोनू दौंड याने त्याच्या बरोबरचा जुना वाद उकरून काढला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचं रूपांतर पुढे मारहाणीत झालं। याच दरम्यान सोनूचा भाऊ, शिवसेना उभाठा गटाचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौंड याच्या सांगण्यावरून सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड जळत्या चुलीमध्ये तापवून कैलासला चटके दिले। परिणामी कैलास गंभीररित्या जखमी झाला आणि सध्या याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणावर काही लोकांकडून अमानुष अत्याचार होत असल्याचे दिसत आहे। कैलास बोराडे असे या तरुणाचे नाव असून तरुणाच्या उघड्या अंगावर हे गरम सळईचे चटके दिले जात आहेत। तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला अनेक चटके देत आरोपींनी त्याला गंभीररित्या जखमी केले आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गंभीररित्या जखमी झालेल्या कैलासला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले। कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार चालू असून या संदर्भात पीडित कैलास बोराडेच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौंड आणि सोनू उर्फ भागवत सुदाम दौंड या दोन्ही भावांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। पारध पोलीस आरोपींचा शोध घेत होते। पारध ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखालील एक पथक व विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचं एक पथक दोन्ही आरोपींचा शोध घेत होते। 1 मार्चला रात्री 10च्या सुमारास आणवा भागातून सोनूला अटक करण्यात आली। त्यानंतर भोकरदन न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं असता न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली होती। सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। जळत्या चुलीत तोच रॉड तापवला आणि कैलासला निर्दयीपणे चटके दिले। कैलासच्या किंकाळ्यांनी संपूर्ण गाव हादरून गेला, पण त्या ठिकाणी उभ्या असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेत केवळ तमाशा बघितला। कुणीही कैलासच्या मदतीसाठी पुढे आलं नाही। उलट काहींनी या अमानुष प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढले। या अमानुष घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू असून लवकरच पीडित कैलास बोराडे या तरुणाला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।